नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. घरातले टास्क, भांडण, मैत्री आणि भावनिक क्षण यामुळे हा सीझन चांगलाच रंगला. आता शोला तब्बल 70 दिवस पूर्ण झाले असून फक्त 30 दिवसाचा खेळ बाकी राहिला आहे. या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. तसंच बिग बॉस मराठी 6चा फिनाले कधी होणार हाही प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला आहे. अखेर याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. सध्या बिग बॉस मराठी 6मध्ये टॉप 10 स्पर्धक उतरले आहे आणि त्यात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. या यादीत विशाल, तन्वी, दीपाली, अनुश्री, राकेश, प्रभू, रेवा, संकेत, राखी आणि सागर यांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धक आपल्या आपल्या पद्धतीने गेम खेळत आहे. काही जण टास्कमध्ये आघाडी घेत आहे तर काही जण आपल्या स्वभावामुळे चर्चेत आहे. टॉप 10 स्पर्धक समोर आल्यानंतर आता विजेत्याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या नावाची चर्चा रंगली. उरलेल्या 30 दिवसात स्पर्धकांना अधिक कठीण टास्कला सामोरे जावे लागणार आहे. याच काळात खरी स्पर्धा रंगणार असून कोण टिकून राहतो आणि कोण बाहेर पडतो हे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सीझनचा ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 रोजी म्हणजे रविवारी पार पडणार. फिनालेच्या तारखेचा खुलासा अत्यंत खास पद्धतीने झाला. सध्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. यावेळी स्पर्धकांच्या कुटुंबांनी घरात येऊन त्यांना सरप्राईज दिलं. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या संकेत पाठकची पत्नी आणि अभिनेत्री सुपर्णा शाम हिने घरात येत संकेतला भेट दिली. दोघांची भेट खूपच भावनिक होती. घरातून बाहेर पडताच सुपर्णाने संकेतला मिठी मारत एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं. ती म्हणाली, आता आपण 19 एप्रिलला भेटूया. या वाक्यातूनच फिनालेची तारीख स्पष्ट झाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखीच वाढली. दरम्यान कलर्स मराठी वाहिनीकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. 19 एप्रिलच्या ग्रँड फिनालेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. बिग बॉस मराठी 6चा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तुम्हाला कोण विजेता होईल असं वाटतं त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा.